नमस्कार, मी जानू भुळे, अर्थातच तुमची लाडकी जानकी. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनल ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल, किसी झील का कवल, ड्रीम गर्ल, किसी शायर. सो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे. म्हणजे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर जे काही ब्लॉग्स टाकले, मी माझे रील्स पण पोस्ट केले. मी ट्रॅव्हलिंग ब्लॉग एकच पोस्ट केला, तो पण नाशिकचा. सो ह्या टायमाला मी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काहीतरी शूट करणार आहे. सो बेसिकली ट्रॅव्हल करताना आपण कसे जातो, काय जातो, हे मी फार कमी सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी माझे जास्त करून अनुभव सांगणार आहे. तर चला, मी माझी बॅग भरलेली आहे. मी मुंबईवरून साताऱ्याला आली आहे मामांकडे. आता इथून आमची रात्रीची 3 वाजता ट्रेन आहे. ती सो कराडवरून आम्हाला ट्रेन होती ऋषिकेशला जायला. आम्हाला 2 दिवस लागणार होते ऋषिकेशला पोहोचायला. 2 दिवस आम्ही फक्त आणि फक्त ट्रेनमध्ये होतो. खूप मस्ती केली. आम्ही जवळपास 11 जण होतो. त्यासोबतच माझ्यासोबत सायली, प्राची, साक्षी दिदी, सनी, संकेत, आम्ही सगळे होतो एका डब्यामध्ये. जवळपास आमचे तिकीट्स हे पुढे मागे झाले होते. तरीही आम्ही एकत्र येऊन खूप मस्ती केली, खूप मज्जा केली. आणि रात्री आम्ही 12 वाजता हरिद्वारला पोहोचलो. छानपैकी हरिद्वार बघितलं स्टेशनलाच. आणि मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन झोपून घेतलं. ट्रेनमधली ती दगदग अजूनही मला आठवते. खूप जास्त दगदग झाली आमची ट्रेनमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हरिद्वार फिरायला निघालो. जो बीच में बड़े वाला झाड़ देख रहे हैं, ये रुद्राक्ष का है. पत्तों के बाजू में जो दाने देख रहे हैं छोटे छोटे, ये फूल है. फल अगले महीने शुरू होगा और 6 महीने में कंप्लीट होगा. और ये 3 मुखी रुद्राक्ष का झाड़ है जो हमारे तीनों भगवान का प्रतीक है. परमपिता ब्रह्मा जी, भगवान विष्णु जी, भगवान महादेव जी. हाथ जोड़कर प्रणाम करें. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा आहे रुद्राक्ष वृक्ष. आणि ही आहे मी, जी दिसत नाहीये कुठे, पण मी आहे. आणि ही आहे सायली. हॅलो हॅलो. चला. आम्ही खूप सारे प्राचीन मंदिर केले हरिद्वारचे. म्हणजे माँ चंडी देवी. इथेही चढायला आम्हाला खूप वेळ लागला. दुपारी 12 वाजता चढायला घेतलं. 2 वाजता आम्ही मंदिराच्या तिथे पोहोचलो. उतरलो 4 वाजता. म्हणजे 2-3 किलोमीटर असेल जवळपास ते मंदिर. खूप वरती होतं. तेव्हा एक अंदाज आला की आम्ही केदारनाथला कसे चढू. त्यानंतर आम्ही प्राचीन गौरीकुंडला गेलो. तिथेही खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटते. त्यानंतर आम्ही गंगा स्नान केलं, फ्रेश झालो, आमची सगळी पापं धुवून काढली. आणि त्यानंतर गंगा आरतीला बसलो. गंगा आरती चालू झाली त्या क्षणी खूप छान वाटलं. गंगा इतकी शांत आहे आणि खरंच ती आम्हाला प्रसन्न आहे, इतकं सांगेन मी. त्यानंतर गंगा आरतीतही आम्हाला खूप सारे अनुभव आले. खूप छान छान अनुभव आले. खूप छान छान माणसं भेटली. आणि नाशिकची जी पंचवटीची गंगा गोदावरी आरतीची आम्ही अटेंड केली होती, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, नाशिक ब्लॉगमध्ये, तीही तशीच होती. पण हरिद्वारची गंगा आरती खूप मोठी आणि खूप छान.
अटेंड केल्यानंतर आम्ही सरळ हॉटेलला आलो, मस्तपैकी खाल्लं आणि झोपून घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप मोठा प्रवास करायचा होता. जवळपास 8 तास हा प्रवासच होता, तोही गाडीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिकडचे रस्ते हे आपल्यासारखे सरळ नव्हते. तिकडे फक्त घाट आणि घाटच होता. जवळपास 8 तासाचा हा घाटच होता. कधी कुणाला उलटी येईल सांगता येत नव्हतं. सकाळीच आम्ही गोळी खाऊन घेतली होती, जेणेकरून पुढे आम्हाला त्रास नको व्हायला. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो केदारनाथला जायला. त्या क्षणी मला खूप जास्त आनंद होत होता की फायनली मी चालली आहे केदारनाथला. आणि हा जो 8 तासाचा प्रवास माझ्यासाठी खूप जास्त मोठा होता. असा छानपैकी प्रवास चालू होता केदारनाथला जायचा. बसमध्ये आम्ही जास्त मस्ती करत नव्हतो, कारण की घाट हा वळणांचा होता. मी जायला निघालो. रस्त्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी भेटल्या, म्हणजे जसे की अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी यांचा संगम बघायला मिळाला. म्हणजे आम्ही जात होतो आणि त्या क्षणी ते आम्हाला दिसलं. खरं तर हा येतानाचा आमचा स्टॉप होता, पण सगळे म्हणाले की जातोय तर जाऊया. मग उतरलो आम्ही ते सगळं बघितलं. संगम खूप छान वाटलं. तो जो संगम होता तो खूप छान होता. मी माझ्या डोळ्यांनी तो बघितला. आपण बघतो व्हिडिओ फोटोमध्ये की हा असंच हा संगम आहे, पण रिअलमध्ये बघणं हे खूप वेगळं असतं. आणि ते डोंगर ते नजारे बघताना मला खूप छान वाटत होतं की काश मी इथे का नाहीये राहायला. त्यानंतर आम्ही धारी देवीला गेलो. तिथे पण खूप छान वाटलं. तिथेही खूप चालणं होतं. चालणं कुठे नव्हतं तुम्ही फक्त विचारा, चालणं सगळीकडेच होतं. तिथेही आम्ही चालत गेलो. खूप छान होतं. म्हणजे नदीच्या एकदम मधोमध ते मंदिर होतं. खूप छान वाटलं तिथे पण. तिथे बऱ्याच गोष्टी मला खूप जास्त आवडल्या. तिथे स्वच्छता होती. तिथे असं जॅपनीज सारखं फील वाटत होतं. आय डोंट नो का, पण असं नदीच्या मधोमध ते तो जो मंदिरचं ते जे रूप होतं ना, ते मला खूप छान म्हणजे वाटलं. आणि खरं तर लोक म्हणतात की जेव्हा 2012-13 केदारनाथला जो पूर आलेला तो हा धारी देवीशी संबंधित होता. म्हणजे ज्या क्षणी धारी देवीला हलवण्यात येत होतं त्यावेळी ते पूर तिथे आलेला. आणि लोक हेही सांगतात गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे जे 4 धाम आहे त्यांचं रक्षण धारी देवी करते. इतकं मला माहिती आहे. हे कितपत सत्य हेही मला माहिती आहे. पण त्यानंतर आम्ही रात्री 9ला केदार हॉटेलला पोहोचलो. केदार हॉटेलला पोहोचल्यानंतर तिथले ते हॉटेल खूप छान होते. आम्ही जो टर्न मारतो ना त्याच टर्नला हॉटेल मधोमध होतं. आमच्या समोरचे नजारे तुम्ही बघणार ना, खूप छान होते. दाखवते मी तुम्हाला ते. आणि तिथे हॉटेलमधूनच आम्हाला जेवण आणि नाश्ता होता. चहा तिथला एक नंबर होता. मी खरं सांगते, ज्या क्षणी मी हरिद्वारला पोहोचले आणि हरिद्वार ते केदारनाथ बद्रीनाथ रिटर्न करून जे आली, तरी मला तो केदार हॉटेलचा चहा अजूनपर्यंत आठवतो. कारण की तिथला फक्त मला तोच चहा आवडलेला. बाकी सगळे चहा तर नॉर्मल होते. ओके, सो रात्रीचं जेवण तिथे जेवलो. आणि सकाळी म्हणजे मामा बोलले की आपल्याला सकाळी 4 वाजताच निघावं लागेल, कारण की केदार हॉटेल ते सोनप्रयाग हे 8 किलोमीटर आहे आणि सोनप्रयागवरूनही आम्हाला पुढे जायचं होतं. त्यामुळे जितक्या लवकर आपण निघू तितक्या लवकर आपण चढायला घेऊ. त्यामुळे हॉटेल्स हे 3 आम्ही बुक केलेले. मामा, मामी, सनी, संकेत यांना एक रूम होती आणि प्राची, साक्षी दिदी, सायली आणि मी, आम्ही चौघींना एक रूम दिलेला. आणि अजून एक परिवार होता, माई, काका, मावशी, वेदांत, हे 3 एका रूममध्ये होते.
सो चौघी जणी आम्ही एकत्र त्या क्षणी आलो. खूप सारी मस्ती केली आम्ही, खूप मज्जा केली. जवळपास आम्ही हसतच होतो रात्रभर. आणि मला तर झोपच लागत नव्हती, कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला केदारनाथ चढायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते मंदिर माझ्या डोळ्यासमोर असणार आहे म्हटल्यावर मला झोप लागणार आहे का. हिम्मत करून मी झोपली आणि 2:55चा अलार्म लावलेला. काही करून 3ला उठायचं आणि अंघोळ करायची. सगळ्यात पहिले मी उठले आणि हॉटेलमध्ये पाणी गरम करायला गीझर ऑन करायला लागतो. सगळे झोपले होते त्यामुळे मी गीझर ऑनच केला नव्हता. तिकडे मी थंड पाण्यात अंघोळ केली होती सकाळी 3 वाजता. आणि सगळ्यात आधी माझीच तयारी झाली होती. त्यानंतर मी सायलीला उठवलं, सायलीची तयारी झाली. त्यानंतर आम्ही मामांचा दरवाजा वाजवला. त्यानंतर तेही उठले आणि सगळ्यांची आवराआवर होता होता आम्हाला 6 वाजले. सकाळचा चहा घेतला, छानपैकी वातावरण एन्जॉय केलं, फोटो वगैरे काढले. तर सकाळचे किती वाजले? 4:15 वाजलेले आहेत. आता आम्ही निघतोय केदारनाथ ट्रॅकिंगला. तर इथलं वातावरण तुम्हाला मी दाखवते. सो आम्ही जय केदार हॉटेलला थांबलो आहोत. आता इथून आम्ही ट्रॅकिंगला स्टार्ट करणार. तुम्ही बघू शकता ती वरती आमची गॅलरी आहे आणि इथून व्ह्यू किती छान दिसतोय. आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. सोनप्रयाग 8 किलोमीटर. तिथली नावंही किती छान आहे ना, सोनप्रयाग, रुद्रप्रयाग, एकदम असं भारी आहे नाव. आणि त्यानंतर सोनप्रयाग ते सीतापूर चालत होतं 1.5 किलोमीटर. तर तिथे गाडी अलाउड नव्हती. आम्ही सीतापूरपर्यंत चालत गेलो. तिथून 3 किलोमीटर आम्हाला गाडी होती. सीतापूर ते गौरीकुंड आणि गौरीकुंडपासून आमचं चालणं स्टार्ट. तर आता आम्ही केदारनाथ चढायला सुरुवात केलेली आहे आणि इथे ट्रॅफिक खूप जास्त आहे. तर आमचे देख सकते आप. हो. तर आता आम्ही केदारनाथ चढायला घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक तिकडे हा आहे ट्रॅफिक. आमचे 4 किलोमीटर वाढलेले आहेत. आधी आम्ही 22 किलोमीटर चालणार होतो, आता आम्ही 26 किलोमीटर चालणार आहे. केदारनाथ चढताना 22 किलोमीटर फक्त आणि फक्त डोळ्यासमोर ते मंदिर. कधी एकदा तिथे पोहोचते आणि देवाचं दर्शन घेते असं झालं होतं मला. खूप 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 ठिकाणी मला, आणि पहिली गोष्ट मी कधीही आयुष्यात इतकं चालली नाही जितकं मी तिथे चालत होती. मला तो चढ नको होता. माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. खूप खूप रडायची मी की नाही, मी चढूच नाही शकत. मामा बोलले, सगळे बोलले की घोडा करून देते, पण मला घोड्यावर जायची इच्छाच नव्हती. कारण की लहानपणापासूनची माझी इच्छा होती केदारनाथला जायचं, तेही चालत. तर मी इथे येऊन मी घोडा का करू. आणि पहिली गोष्ट मी ठरवलेलं की काहीही करून मी चढणार केदारनाथ. कारण की जर मी केदारनाथ चढली तरच मला समजेल की मी किती स्ट्रॉंग आहे. कारण मी चढली कमी आणि मला चढवलं गेलं जास्त. कारण की प्रत्येक क्षणी माझा हात कोणी ना कोणीतरी पकडून होता. माझा तोर प्रत्येक ठिकाणी जायचा आणि खाली तोर जायचा आणि खाली बघितलं तर खाली दरी. आणि तिथलेही रस्ते असे नव्हते, ते खूप अशा टाईपचे होते. स्टार्टिंगला सायली माझा हात पकडून खूप सारे किलोमीटर आम्ही सोबत चाललो होतो. त्यानंतर पुढे जाऊन सनीनी मदत केली, सनीनी माझा हात पकडलेला. त्यानंतर पुढे जाऊन प्राची होती,
प्राचीने माझा हात पकडलेला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी होतं माझ्यासोबत. एका क्षणाला माझं ओझं मलाच खूप झालेलं. माझ्या पाठीला बॅग होती. गिरीमामा बोलले की मला देतील. त्यांनी घेतली माझ्याकडून ती आणि मला तेव्हाही रडायला आलेलं की मी इतकंही चालू नाही का शकत. मला खूप जास्त वेगळं वाटत होतं की हे सगळे लोक माझ्यासाठी करतायत आणि मी चढूही नाही शकत. माझ्यासाठी ते खूप जड झालेलं. तिथलं वातावरण खूप छान होतं. जाण्याच्या टायमाला मी जितके ब्लॉग्स बघितलेले तिथे जाऊन ते नजारे त्यापेक्षाही खूप सुंदर होते. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन मी थांबायची. त्यावेळी वाटायचं की हे नजारे मी बघतेय आणि त्याने माझा थकवा जातोय, पण पुढे जाऊन मी का थकतेय. आणि प्रत्येक वेळी मला वाटायचं की मी चढेल, पण मला चढलंच जात नव्हतं. तुम्ही बघू शकता माझी हालत खूपच जास्त बेकार झाली आहे. मी लगातार 4 तास चढली आहे आणि आता ते बघू शकता. आता तिकडे जायचंय स्वर्ग. काही पण आम्ही मॅगी बनवून खाल्ली. सो आता पण आम्ही मॅगी बनवतोय आणि खातोय. आता कॉफी पण बनवू. सगळे आमचा परिवार थोडा इकडे तिकडे झालेला आहे. मी सध्या एकटीच चालू आहे. चला तर आता आमची मॅगी बनवायची चालू आहे. कोण बनवत आहे? सनी. तर इथे सगळे लोक बसलेले आहेत. आता मी मॅगी नंतर कॉफी बनवणार आहे. झालंय. खमंग असा वास सुटलेला आहे. फ्लेवर आता भारी. संकेत भारी. डन. तर आता आम्ही मॅगी खातोय, त्याच्यानंतर कॉफी पिणार आहे. तर याला काय जय हिंद. जय महाराष्ट्र. तुझा काय अनुभव केदारनाथ चढताना? बहुत थक गए है. माझा अनुभव आहे. माझा एक मिनिट, आपण सगळ्या महत्वाच्या माणसाला विचारू. सांगा काय अनुभव आहे. चला पळा. आप ही थे मुझे लगता. जरा तुमचा अनुभव सांगा केदारनाथ चढताना. खूप मजा आली मला. थांबा. हा सांगा. मावशी तुम्ही पण. अजून काय काय अनुभव आले? खूप दमलो. माझ्या अंगाचा वेगळं कमी झाले. होणार आहे. चला अजून परत उतरायचंय. जेवढं चढलोय तेवढंच उतरायचंय. सांगा 2 शब्द. ओके, लवकरच महादेव प्रसन्न होतील. अच्छा हा काका तुमचा अनुभव? खूप चांगला निसर्ग आहे. आणि डॉक्टर संकेत गवळी आता मॅगी करत आहेत. हा, त्यांना खूप भूक लागलेली आहे, खूप थकलेले आहेत. त्यांना पगला खायला लागतं, खाल्ल्याशिवाय त्यांना काय जमत नाही. बरोबर. आणि आमचे वेदांत माळी लुडबुड करत आहेत बिनकामाची. तिकडे अजून काही 2 शब्द?
आता वेदांत बोलेल. सकाळी तुम्ही रसा पकडलेला मॅगी मध्ये, आता हात पूर्ण पकड. सो आता मॅगी माझ्या हातात आलेली आहे. मॅगी हातात आलेली आहे. आता आम्ही मॅगी खातो. दैट इज मैगी और सामने है स्वर्ग, सामने है स्वर्ग और हाथ में है मैगी. अजून काय पाहिजे सायली? सायली हेलो. सामने है स्वर्ग और हाथ में है मैगी, और क्या चाहिए? सुकून. सुकून. मला अजूनही आठवतं की ते नजारे बघताना माझे पाय खूप थरथर करायचे, कारण की ते जे व्हायब्रेशन आहे, ते जे व्हायब्रेशन आहे ते मी फील करत होते. आणि मला असं वाटायचं की सगळे लोक माझ्यासाठी थांबत होते, म्हणजे अख्खे पूर्ण परिवार माझ्यासाठी थांबत होता. आणि मला ते नको होतं. की त्यांना सांगत होते की तुम्ही जा, मी येते मागून, पण नाही, सगळे लोक माझ्यासाठी थांबत होते. त्यामुळे मला अजून इमोशनल व्हायचं की मला नाही चढलं जाते आणि हे लोक थांबतायत माझ्यासाठी. त्यानंतर आम्ही दुपारच्या टायमाला मॅगी बनवली. तिथे नजारे बघत बघत आम्ही मॅगी खाल्ली. सेकंड टाइम पण आम्ही 4 वाजता मॅगी बनवली, चहा कॉफी बनवली, कॉफी पिली. त्यानंतर जसे चालायला घेतलं तसं रात्री 8-9 वाजले आणि तेव्हा माझी कॅपॅसिटी पूर्ण संपली आणि मी चक्कर येऊन पडली. ते चांगलं होतं की आम्ही कॉफी बनवायला साखर वगैरे घेतली होती. मामाने पटकन ती साखर काढून माझ्या हातावर दिली आणि मी ती खाल्ली. आणि मामा बोलले की नाही, आता तुला मी घोडा करूनच देणार. माझं ऐकतच नव्हते कोणी. खूप मला ते अजूनही आठवत आहे. सगळे मला सांगत होते की नाही, तू घोडा कर म्हणजे कर. मी त्यांना बोलली की नाही, मला घोडा नाहीच करायचा आहे. तेव्हाही मी खूप रडली आणि बोलली की नाही, मला घोडा नकोच आहे. मी चालते, आता घोडा करायचा असतं तर खाली घोडा केला असता ना, इतक्या वरती येऊन. आता 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मी घोडा करू, काय फायदा दर्शन घेऊन? नाही, मी घोडा केलाच नाही. आणि वेदांत मला येऊन सांगत होता, खरं तर वेदांतला घोड्यावर बसायचं होतं. तो सारखा येऊन मला सांगत होता की घोडा करू, तुझे पाय दुखत आहेत, घोडा करू. पण मी नाही केला घोडा. आणि त्यानंतर 12 वाजता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथलं टेस्ट थोडंसं आपल्याला कसं एकदम झणझणीत खायची सवय, तिकडे थोडं नॉर्मल होतं. जेवलो वगैरे. त्यानंतर मला खूप जास्त झोप आली होती. मी तिथेच पडत होती की मला झोप मला सहन होत नव्हती. सगळ्यांना टेन्शन आलेलं की ही झोपली, ही चढणार कशी? पण देवाची कृपा होती की मी चढली. रात्री 2 वाजता टेंटमध्ये पोहोचलो. टेंटमध्ये जशी पडली तशी मी सकाळी 5ला उठली. मला उठवलं, अंघोळ वगैरे केली थंड पाण्यामध्ये. छान पैकी समोर बर्फाचा एकदम डोंगर वगैरे होता. एकदम तो जो नजारा होता ना, तो माझ्या डोळ्यासमोर अजूनही जात नाही. छानपैकी कपडे घातले नवीन आणि तिथूनही 1 किलोमीटर चालायचं होतं. पुन्हा चालायला घेतलं. मग चाललो आणि मग फायनली माझ्या डोळ्यासमोर केदारनाथ आलं. पण मंदिर दिसत नव्हतं. तिथे एक रांग होती. 10 तास आम्हाला लाईनमध्ये लागली. दुपारी 3 वाजता आमचं दर्शन झालं. दर्शन खूप छान झालं. खरं तर जून महिन्यामध्ये खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे दर्शन हे खूप लवकर म्हणजे त्यामुळे दर्शन त्या मानाने का होईना पण छान झालं. आणि तिथे बाहेर फोटो वगैरे काढले. मम्मीला दीदीला व्हिडिओ कॉल केला आणि मग निघालो तिकडून.
काढणार आहेत. तर फायनली आम्ही केदारनाथला आलो. 4 वाजता चढ उतरायला घेतलं. आम्ही चेंज वगैरे केलं आणि मध्ये खूप सारे शॉर्टकट होते. यायच्या वेळी आम्ही घेतले नाही शॉर्टकट, कारण की यायच्या वेळी आम्हाला रात्र झाली होती. जसा रस्ता असेल तसं सरळ आम्ही आलो. जायच्या वेळेस आम्ही शॉर्टकट घेतला. खूप मोठा शॉर्टकट होता, जो पाण्यातून दरीतून कुठून जात होता तो घेतला. त्यामुळे आमचे 5 किलोमीटर वाचले आणि जवळपास आमचे 2 तास तरी वाचले तिथे तो शॉर्टकट घेतल्यामुळे. आणि नंतर मग सगळे सांगत होते की आपण उतरायला काय 2 तासात उतरू शकतो. जानूवर आहे किती वेळ लागेल, सगळं काही माझ्यावरच होतं. पण मला काय घोडा करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही रात्री 1-2 पर्यंत पोहोचलो खाली गौरीकुंडला. तिथे पण ट्रॅफिक खूप असतं, त्यामुळे आम्हाला गाडी भेटणं थोडं मुश्किल झालं होतं. भेटली गाडी, पण आमच्या हॉटेलपर्यंत जायला खूप जास्त ट्रॅफिक होतं. सकाळी 6 वाजले आम्हाला हॉटेलला पोहोचायला. हॉटेलला पोहोचलो जसं झोपून घेतलं आणि लगेच आम्हाला 9 वाजता बद्रीनाथला निघायचं होतं. 9 वाजता उठलो, तयारी केली आणि निघालो आम्ही बद्रीनाथला. 16 जूनला निघालो सकाळी. तोही दिवस आमचा प्रवासाचाच होता, प्रवासातच गेला. आणि रात्री आम्ही बद्रीनाथला पोहोचलो 9 वाजता. सगळे सांगत होते रात्रीच दर्शन घेऊ, पण दुसऱ्या दिवशी माझा बड्डे होता, त्यामुळे आम्ही 17 जूनला दर्शन घेतलं. सकाळी उठलो, गरम कुंडमध्ये आंघोळ केली, छानपैकी तयारी केली आणि तिथेही आम्हाला जवळपास 6 वाजता आम्ही लाईनमध्ये राहिलो. सकाळी 6 वाजता तर आम्हाला 10 वाजताच आम्हाला दर्शन मिळालं. तिथेही खूप गर्दी होती. छान दर्शन झालं माझ्या बड्डेच्या दिवशी. दर्शन घेतलं, थोडी शॉपिंग वगैरे केली आणि निघालो तिथून. 11 वाजता निघालो. त्यामुळे आम्हाला तिथलं सरस्वती नदीचं दर्शन करायला मिळालं नाही, कारण की आमची जरा दगदग झाली होती आणि कुणीही चालायच्या मूडमध्ये नव्हतं आणि तिथे चालणं होतं. मी म्हणजे आम्ही केदारनाथ उतरून चढूनच इतके दमले होतो की पुन्हा चालायची इच्छा नव्हती. बड्डेच्याच दिवशी संध्याकाळी मग मामांनी केक वगैरे घेतला, केक कापला आम्ही सगळ्यांनी. मला माहीत नव्हतं की रिव्हर राफ्टिंग नक्की काय. तिथे गेल्यावर सगळं घातल्यानंतर नॉर्मली मला वाटलं की पाण्यामध्ये फक्त बोट चालवायची. हे माहीत नव्हतं की ती बोट चालवून पुढे गेल्यावर आपल्याला पाण्यामध्ये उडी मारायची. बोट ही लाके एक साथ. मैडम आगे गो मैम, तो सीधा बैठो, सीधा 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 रहो. मैडम आगे जाओ, थोड़ा सा आगे जाओ, आप भी थोड़ा सा आगे जाओ. चलो फॉरवर्ड फॉरवर्ड. चलो फॉरवर्ड. भैया भैया सुनो सुनो, पैडल के ऊपर हाथ रख के खड़े हो जाओ, खड़े हो जाओ, सब लोग खड़े हो जाओ, खड़े हो जाओ. चलो कैमरे पे देख के डांस करो, डांस करो. हो जाओ खड़े.
मैं बोलूंगा चिरी धूम धड़ाका, आप बोलो हूँ हाँ हूँ हाँ। अभी रुको चिरी धूम धड़ाका, चिरी धूम धड़ाका। हर हर गंगा मैया की। देखो आराम से, देखो इधर रस्सी पकड़ के पानी में रस्सी पकड़ो और पानी में लटको। नहीं, अरे रस्सी पकड़ो ब्रदर। फोटो प्लीज है भाई। नई बहार तू दुनिया ही बदल दूं, मैं तो प्यार का चमत्कार हूँ। मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच। मेरा सपना है कि सबका आत्मा को छू लूं, तितली बन उड़ूं। मैं हूँ एक डर चुका हूँ यार। बोले गंगे मैया की जय। हर हर महादेव। डर के आगे जीत है। माउंटेन ड्यू। मजा आ रहा है? बिल्कुल, बहुत मजा आया। एक नंबर आ रहा है मजा। बहुत अच्छा लग रहा है। अच्छा लग रहा है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। हर हर महादेव। व्हेरी गुड। कसं झालं सनी, सांग सनी, कसं झालं? दिख रहा है मेरे सर पर काय संकेत? परत मारायची नाही संकेत सांग ना, सांग कसं झालं? तिथं पण इंटरव्ह्यू दाखवल्या न विचारत बसले येता नाही का संकेत? तर आमच्या संकेतनी हे सर्टिफिकेट मिळवल्याबद्दल आम्ही सगळे त्याचा टाळ्यांनी अभिनंदन करतो। संकेत गवळी यांचा विजय असो। केदारनाथ मंदिर हे माझ्यासाठी एक ड्रीम प्लेस होतं आणि मी तिथे जाऊन आली, त्यानंतर मला मोक्ष मिळाल्यासारखं वाटतं। आणि आताही मला माझ्या नॉर्मल लाईफमध्ये यायला थोडा प्रॉब्लेम होतोय, कारण की मी अजूनही माझं माइंड त्या ठिकाणी आहे आणि माझी खूप जास्त इच्छा होती की तिथे मी अजून चांगले व्हिडिओज काढावे। खरं तर मी स्वतः चालत नव्हती, मला चालवत होते लोक, त्यामुळे मी माझ्या फोनमध्ये जास्त व्हिडिओज क्लिक नाही करू शकली। जितके काही मी केले तितके मी तुम्हाला दाखवले। बद्रीनाथवरून मी खूप छान गोष्ट आणली आहे घरी, ती म्हणजे ही तुम्ही बघू शकता। यामध्ये 4 धाम आहेत, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ। खरं तर यामधून मी फक्त 2 धाम केले, सो तरी पण मी हे 2 आणले धाम एक्स्ट्रा। इन फ्युचरमध्ये मी नक्की करेन हे 2 धाम। खरं तर आम्ही करणार होतो गंगोत्री, यमुनोत्री, पण विषय असा झाला की केदारनाथ चढून उतरून सगळेच दमले आणि कुठेही चालायची कोणाची इच्छा नव्हती आणि इथेही ह्या 2 ठिकाणीही खूप चालणं होतं। नेक्स्ट टाइम नक्की पुन्हा आम्ही करू आणि त्या टायमाला मी नक्की ब्लॉग अजून व्यवस्थित करेन। आणि सगळ्यांना थँक्यू सो मच। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करणार, पण ह्या टायमाला ह्या 4 धामपैकी तुम्हाला कुठे जायचं आहे हे कमेंट करून मला सांगा। आणि हर हर महादेव। माझी खूप इच्छा आहे की तुम्ही सगळे केदारनाथला जाऊन नक्की याल। एनीवे, बाय। ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल, किसी झील का कवल, ड्रीम गर्ल, किसी शायर